त्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार आहात का आंदोलन वगैरे एखादं उभं करणार? नाही, मी पुढाकार घेण्यापेक्षा कर्मचारी बंधूंचं त्या ठिकाणी युनियन आहे. भगीरथ भालके चेअरमन असेपर्यंत कोणतीही गोष्ट जर खटकली तर त्यांना भगीरथ भालकेंच्याकडे येऊन मागायची भांडायचा अधिकार लोकशाही मार्गाने होता. प्रसंगी एखादा भगीरथ भालकेचा निर्णय नाही आवडला तर गेटवर बसून आंदोलन करायचा अधिकार देखील तिथल्या कर्मचारी बंधूंना होता. परंतु स्वतःचं मागणं मागायचं सुद्धा त्या ठिकाणी अवघड झालं आहे. कारण कुणाचं जर दुसऱ्याचं खापर, दुसऱ्याचं स्वतःचं केलेलं चुकीचं काम दुसऱ्यावरती फेडण्याचं काम, आज 7 ते 8 या तालुक्यातले कर्मचारी बेपत्ता आहेत. गेले आठवडा झालं बेपत्ता आहेत. मी तुम्हाला त्या ठिकाणी खुलाशासहित सांगू शकतो, आम्ही का गप्प होतो तर साखर कारखाना चालला आहे. आम्ही काय त्या ठिकाणी या सभासदांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय बोललो तरी फक्त आणि फक्त ह्या पुढच्या गड्यांना राजकारण दिसतंय. ते राजकारण आडवं आणतील. कारण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही बोललो तर राजकारण आणलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत काल घोडके नावाच्या मेजर असणाऱ्या शेतकरी सभासदांना एमडींचं मारहाण करतो. पत्रकार बंधूंच्या देखील तो समोर आहे. मात्र कुणी त्यांच्या त्या ठिकाणी दखल घेतली? कुणी दखल घ्यायला तयार नाही. कुणी त्या ठिकाणी घ्यायला दखल नाही. आणि म्हणून त्या कुटुंबातले सदस्य जोपर्यंत त्या ठिकाणी समोर येत नाहीत, भांडत नाहीत, बोलत नाहीत, दडलशाहीची भूमिका त्या दरम्यान सुरू आहे. आणि जर ही याच पद्धतीची सुरू असेल तर एक ना एक दिवस आम्हाला देखील त्या येते. ते जे कर्मचारी पत्ता म्हणताय तुम्ही त्यांची काय वरी म्हणून गुन्हा दाखल करणार का त्या संदर्भात? त्या कुटुंब जर आमच्यापर्यंत आलं आणि आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊन त्या पद्धतीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे, कुटुंबासोबत आहे. नावं तर सांगा कोण कोण? मी तुम्ही त्या ठिकाणी तपासणी करायला पाहिजे होती. काल तुम्ही अर्ज न बघता बातम्या लावता. तुम्ही हा संतोष सुळेंच्या अनुषंगानं तक्रार केली म्हणून जर सांगून तुम्ही केलं, हा तुम्ही वाचा. हे धरा हे जेरॉक्स तुमच्याकडे, हे धरा. काय आहे यात? माहिती मागवणे हे तक्रार आहे? ह्याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही नावनं विठ्ठल कारखान्यावरती तक्रार करा म्हणून अनुषंगानं कुणाची तक्रार असेल आणि त्यांनी सिद्ध केलं तर हा भगीरथ भालके उद्यापासून विठ्ठल कारखान्यावरती बोलायचं बंद करतो. हा गंभीर विषय आहे. कर्मचाऱ्यांची काय आहेत ना, त्यांना तुम्ही पुढे घेऊन यायला पाहिजे ना. मी येण्यापेक्षा कुटुंब जो त्या समोर येत नाही, कारण घाबरून त्या ठिकाणी बोलायला तयार नाहीत. हे त्या ठिकाणी बेपत्ता आहेत. सांगोला साखर कारखान्यावरती काही जण त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत. दंडेलशाहीने गुंड ठेवून त्या ठिकाणी मारहाण करून तू तुझा गुन्हा कबूल कर म्हणून सांगतायत. ज्यामध्ये त्या साखर कारखान्याच्या सभासदा कर्मचाऱ्यांचा कोणताही त्या ठिकाणी हात नाही. त्याच्या पाठीमागं करता करविता दुसरा आहे. त्याच्या पाठीमागं अनेक मोठी त्या ठिकाणी तिथलीच त्यांची माणसं आहेत. परंतु स्वतःचं झाकायसाठी कुठल्या तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम आहे. आणि या कामाकडं त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब समोर येऊन घाबरून बोलायला तयार नाही. लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून पत्रकार देखील त्याच्यावरती दखल घ्यायला तयार नाही. असा कोणता गुन्हा आहे की त्यांनी त्यांना डांबून ठेवलेला आहे? कुठला? मी सांगितलं ना, 12,000हून अधिक टनाचा त्या ठिकाणी काट्यामधला फेरफार. एखाद्या सभासदांच्या नावावर आलेलं टनेज असेल आणि त्या आत आल्यानंतर पावती झाल्यानंतर त्यातलं 2 टन 3 टन कमी करून संबंधित एखाद्या व्यक्तीच्या ओळखीनं दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणं. जवळजवळ असं गेल्या गळीत हंगामाच्या 12,000 टनाच्याहून अधिक आहे. ह्या गळीत हंगाम सीझनमधलं वेगळंच आहे. म्हणजे विठ्ठल कारखान्यामध्ये आणि त्या चौकशीसाठी सुद्धा बोलवलं गेलं. तावशीचा एक त्या ठिकाणी 2-3 चौकशीसाठी बोलवलं. एक तर व्यक्ती त्या दरम्यान कर्मचारी कामावरच हजर नव्हता. स्वतःचं त्या ठिकाणी मेडिकलसाठी त्यानं महिनाभर रजा काढली असताना त्यानं आवर्जून सांगितलं माझा यात काही संबंध नाही, तरी पण त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्याचं काम आणि पाप रोजरासपणे त्या ठिकाणी सुरू आहे. यावरती जोपर्यंत आमच्याकडं कुटुंब ज्या दिवशी येईल त्या दिवशी याच्यासाठी वाटेल ती करायची जबाबदारी न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या. विठ्ठल कारखान्यावरती काटा मारण्याचा प्रकार सुरू आहे. ते तुम्ही जर शेतकरी सभासदांना, वाहन मालकांना जर विचारलं, काल एक आवर्जून मला या निमित्तानं सांगायचं आहे की चेअरमननी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं की 5.5 लाख टन क्रशिंग केलं आहे आणि 4 लाखाहून अधिक 4 लाख टनाहून अधिक आम्ही शेतकरी सभासदांचा आहे. मात्र तुम्ही जर या आपल्या माध्यमातून जर चौकशी केली तर कोणत्या ही गावात गेला तर तुमच्या गावात यापूर्वी किती वाहनं होती? उदाहरणार्थ घेऊन जर सांगितलं, माझ्या सरकुलीसारख्या ऊस बागायत असणाऱ्या गावात
मी चेअरमन असताना 27-28 वाहनाच्या खाली ट्रॅक्टर कधीच नसायचे. आज माझ्या परस्पर त्या ठिकाणी सरकुलीत जाऊन जर तुम्ही तपासलं 2 ट्रॅक्टर आणि 1 बजेट फक्त त्या ठिकाणी सभासदांचं आहे. आणि मग एवढं यंत्रणा असताना अशाच पद्धतीचं संपूर्ण काशेगाव गटात फक्त 9 वाहनं आहेत. गटात गावं किती आहेत तुम्ही तपासा. आणि जर 9 वाहनं असतील तर त्या 9 वाहनानं 4 लाख टन क्रशिंग त्या ठिकाणी झालं असेल. दादा असे काही लोक आहेत का की आमचा ऊस गेला नाही म्हणून असे काय तक्रारी आल्या? वेळोवेळी तक्रारी करतायत, वेळोवेळी त्या ठिकाणी अर्ज देत आहेत. अहो आमचा ऊस न्या म्हणून जर त्या ठिकाणी सांगायला गेलेल्या जबाबदार सभासदांच्यावरती मारहाण होत असेल तर कोण सभासद त्या ठिकाणी जाऊन सांगायला तयार? आपल्याकडे अशा काही तक्रारी आल्या? यायला लागलेल्या आहेत. आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी हे देतो. काल घोडके मेजर साहेबांचा फोन आला की मला साहेब मारहाण झाले. माझ्या काळात देखील मी चेअरमन असताना आम्हाला त्यांचे फोन यायचे, पण आम्ही जबाबदारीनंच उत्तर देत होतो. त्यांची काय तक्रार असेल, त्यांची त्या ठिकाणी कोणती आमच्याबद्दल, एखाद्या आमच्या चिडबायबद्दल, वर्षलबद्दल, शेती अधिकाऱ्याच्याबद्दल, MDच्याबद्दल जर तक्रार असेल तर समोर बसून सोडवणं ही चेअरमनची जबाबदारी आहे. आम्ही स्वतःला विकून कारखाना चालवण्यासाठी विरोधकांनी 2 पावलं पुढे यावं की तो बंद पडा म्हणून खोड्या करून अशा प्रकारचे एक स्टेटमेंट. हे बोगस स्टेटमेंट गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे आहेत. कारखाना चालवणारा माणूस म्हणून त्या ठिकाणी सांगणारे कारखाना विकतायत. सभासदांना आता स्वतःला विकण्यापेक्षा त्यांची जी स्टेटमेंट आहे की आम्ही स्वतःला विकून कारखाना चालवू, स्वतःला विकेल का नाही माहीत नाही, परंतु आमचा कारखाना विकू नये म्हणून याबाबत त्या ठिकाणी सभासदांनी भविष्यकाळात सुज्ञ राहणं ही काळाची गरज सर्व शेतकरी सभासदांच्यावरती आलेली आहे. विठ्ठलचं कर्ज थकवून तो विक्रीला काढला जावा असं षडयंत्र आहे असं 100% यातून हेच षडयंत्र आहे. आणि या षडयंत्रापाठीमागं MSC बँकेचे प्रशासक, संबंधित सगळे अधिकारी याला त्या ठिकाणी जबाबदार आहेत. फक्त आणि फक्त ती नोटीस आली, या नोटिसीत कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही, कोणतंही त्यानंतर 1 रुपयाचं टॅगिंग घेतलं गेलेलं नाही. मला फक्त एक सांगा, जबाबदार सभासद असतील, पत्रकार बंधू असतील, घेतलेल्या कर्जाच्या पोटी आणि व्याजाच्या पोटी जर रक्कमच भरली गेली नाही तर एक दिवस काय होईल? मागील संपूर्ण वर्षभराचा सीझन पार पडत असताना 7,26,000 टन क्रशिंग झालं. 7 लाख बॅग झाल्या. भगीरथ भालकेला लावलेल्या नियमाप्रमाणे जर लावला असेल, भगीरथ भालकेच्या कार्यकाळात 3,05,000 टन क्रशिंग झालं. 2,65,000 बॅगिंग त्या ठिकाणी उत्पादन झालं. 2,65,000 बॅगिंगच्या पोटी 21,80,00,000 रुपये टॅगिंग MSC बँकेनं भरून घेतल्याशिवाय भगीरथ भालकेला एकही साखरेचं पोतं विकू दिलं नाही. आणि मग 7 लाख पोती त्या ठिकाणी विक्री करत असताना 7-8 किती झालं? 56 कोटी रुपये. आणि आपल्या को जनरेशनच्या प्रकल्पातून त्या ठिकाणी 17,93,00,000ची रक्कम ही त्या ठिकाणी वीज वितरण कंपनीकडे असताना ती रक्कम एस्क्रो अकाउंट असल्यामुळं MSC बँकेनं घेणं कम प्राप्त असताना संगनमतानं परस्पर साखर कारखान्याला परत दिलं. हे खूप मोठं त्या ठिकाणी पाप आहे आणि हा खूप मोठा अदखलपात्र गुन्हा आहे. याच्यामध्ये MSC बँकेचे जे अधिकारी आहेत, निरीक्षक आहेत की जे वेळोवेळी कारखान्यांना भेटी देऊन गोडाऊन तपासणी करत असतात, टॅगिंग मिळते का नाही पाहत असतात, त्यांनी गेला संपूर्ण सीझन आता मला सांगा, मी दाखवलेल्या क्लिपमध्ये ते महाशय आता सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आहेत. अतिशय हुशार माणसाला तज्ज्ञ संचालक केलं जातं. ते त्यावेळी भगीरथ भालके चेअरमन असताना तक्रार करत होते की या साखर कारखान्यात गोडाऊनमध्ये साखरच शिल्लक नाही, रात्री परस्पर विकली. कदाचित त्यांनाच आज त्या ठिकाणी साखरेच्या गोडाऊनमध्ये साखरपोती मोजायला ठेवलंय का काय हे तपासून बघायची वेळ सभासदांच्यावरती आलेली आहे. आणि म्हणून संगनमतानं चालू आहे. तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला काय होतंय काय नाही सगळं माहीत आहे. फक्त आणि फक्त आमच्यावरती आरोप करायचे, आम्ही बंद पाडला म्हणून सांगायचं, मात्र स्वतःच बंद पाडायचा. त्या ठिकाणी नांदेडचा कारखाना आम्ही विकला, नाशिकचा घेतलेला साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना जर जप्तीचे आदेश येत असतील आणि जर तिथल्या अटी आणि करार जर तुम्ही पूर्ण केलं जात नाही म्हणून तुमचं रद्द करा म्हणत असेल तर त्याच्यामागं संतोष सोळे आणि भगीरथ भालके आहे. सांगोला कारखान्याची आज प्रक्रिया काय आहे? सांगोला बँकेच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ती बँक कारवाई करा म्हणून आपली सोलापूर DCC त्या ठिकाणी आमची रक्कम आम्हाला मिळाली नाही म्हणून कारवाई करा म्हणत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही आहे. फक्त स्वतःचा कर्तृत्व आणि स्वतःचे त्या ठिकाणी लबाडे लपवण्यासाठी
आमच्यावरती आरोप करायचे आणि राहता राहिला राजकारणाचा प्रश्न. पुढच्या निवडणुका कोण कसा आणि राजकीय जे आपण प्रश्न विचारला की 2024साठी आहे, 2024साठी खुलं आमंत्रण यायची जबाबदारी मी याच अगोदर दिली आहे आणि आज हे आपल्या माध्यमातून देतोय. दादा 2019ला लोकसभेला पंढरपूर विधानसभेतून 6,000 पेक्षा जास्त मतं लीड होतं. आता सध्या भारत राष्ट्र समितीचा त्या ठिकाणी काम करणारा पदाधिकारी आहे आणि तिथल्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाच्या आणि पक्षप्रमुखाला तिथल्या राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. जात असताना त्यानंतर त्यांचं त्या पाय घसरून केसीआर साहेब त्या ठिकाणी पडल्यामुळं त्यांचं ऑपरेशन झालं. त्यानंतर कोणती त्या ठिकाणी मिटिंग नाही. या आठवड्यात मिटिंग झाल्यानंतर भविष्यकाळात महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि येणाऱ्या विधानसभेच्या बाबतीत ते जे काही सूचना करतील त्या सूचनेस पालन राहून पुढचं कार्यकाळ आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीचं काम करू. आपण राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवारांच्या नाही. गटामध्ये बरीच चर्चा. आपण भेटी मी अजितदादांना भेटलो, जग जाहीर आहे आणि मी मान्य करतो. पंढरपूर तालुक्यातल्या शहरातल्या करवाढीच्या बाबतीत ज्यावेळी प्रश्न त्या ठिकाणी होता आणि मंगळवेढ्यातल्या पीक विम्याच्या बाबतीत ज्यावेळी अडचण शेतकऱ्याला होती त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी भेटून आम्ही करवाढ स्थगित करावी म्हणून त्यांना निवेदन दिल्यानंतर अजितदादांनी इथले प्रशासक म्हणून त्या ठिकाणी काम करणारे प्रांताधिकारी मुख्याधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन लावून ही जी चुकीची करवाढ आहे ती रद्द करावी म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. पीक विम्याच्या बाबतीत आम्ही जे मंडलनिहाय आपण त्या ठिकाणी चौकशी करून आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या म्हणून सांगितल्यानंतर त्या बाबतीत देखील खबरदारी घेतली. माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पंढरपूर आणि मंगळवेढा भागातल्या आमच्या काम करणाऱ्या शेतकरी सभासदांच्या बाबतीत जिथं जिथं अडचण येईल त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्याकडे भेटणं हे आमचं काम आहे, ते आम्ही त्या ठिकाणी करणार. केसीआर साहेबांनी जर आदेश दिला सोलापूर लोकसभा लढवायची तर लढणार का? सोलापूर यांनाही माहीत आहे, त्यांचंही हे मी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलं आहे, आजही सांगतो आणि भविष्यातही सांगणार आहे. मी येणारी 2024ची विधानसभा आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी लढणार आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मी माझी माघार त्या ठिकाणी घेणार नाही. ही शेवटची आणि अंतिम आणि जिकराचीच लढाई म्हणून त्या ठिकाणी लढणार आहे आणि जे नेते ऑफर देतील त्यांना त्या ठिकाणी तिकीट असेल, जे नियोजन असेल हे शक्य असल्यास ते स्वतः कबूल करतील आणि त्यानंतर त्या गोष्टी होतील. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीकडून सुद्धा निवडणूक लढवण्याची शक्यता? जे शक्यच नाही त्या बाबतीत बोलण्यापेक्षा मी निवडणूक लढवणार आहे आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने नाना आमचाच पक्ष आणि या भगीरथ भालकेंचा या मतदारसंघातल्या या तालुक्यातला जनता आणि नाना हाच पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करा.